टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। दिवसापासून बरेच वर्षापासून म्हणेल मी की महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, जिल्हा परिषद असतील, निवडणुका कोर्टामध्ये स्थगिती असल्यामुळे थांबल्या होत्या। आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला आहे, त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडणुका होतील आणि महाराष्ट्र सरकार त्या निवडणुका घेण्याकरता समर्थ आहे आणि कोर्टाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे लवकरच निवडणुका होतील। प्रश्न हा आहे यामध्ये नवीन प्रभाग रचनेनुसार होणार की जुन्या प्रकारानुसार? आता तुम्ही सरकारमध्ये आहात, काय निर्णय अपेक्षित आहे? कोर्टाने निर्णय काय दिलेला आहे तो पाहावा लागेल आणि सरकार त्यासाठी जे काही निर्णय घेणार तो निर्णय बंधनकारक असणार। गेल्या 4 वर्षापासून 5 वर्षापासून कोर्टात संपूर्ण सुप्रीम कोर्टाचे प्रकरण प्रलंबित होतं आणि आज निर्णय येताना या 4 वर्षामध्ये प्रशासकांनी संपूर्ण रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून काम केले आहे, तर ते रिमोट कंट्रोल बंद होईल असं वाटतं? बघा, पहिला जो निर्णय घेतला या निवडणुका पुढे ढकलण्याचा, तो निर्णय घेतला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना। त्यांनी त्या निवडणुका पुढे ढकलल्या आणि तेव्हापासून या निवडणुका प्रलंबित आहेत। प्रशासकांनी आपण असं म्हणता येणार नाही की एकतर्फी कारभार चालवला, सरकारचं नियंत्रण यावरती होतं आणि त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधीसुद्धा कारभारावर लक्ष ठेवून होते। भले त्यांना त्याच्यामध्ये डायरेक्ट निर्णय घेण्याचा अधिकार नव्हता, परंतु प्रत्येक गोष्टीमध्ये त्या ठिकाणचे लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांचं लक्ष त्या कारभारावरती होतं। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये मोठा निर्णय झाला आहे। माहिती आयोगाचा जो अहवाल आहे तो बाजूला ठेवला आहे काही काळापुरता, मात्र 2022ला जी स्थिती होती त्यानुसार निर्णय घेण्यात आलेला आहे। ओबीसी समाजाला मोठा दिलासा मिळाला असं म्हणते। 2022च्या निर्णयाप्रमाणे निवडणुका घ्यायला सांगितलेल्या आहेत। निर्णय पूर्णपणे अजून पाहायला मिळालेला नाही आहे, परंतु ओबीसी समाज जी भूमिका घेईल त्या भूमिकेसोबत आम्ही असणार आहोत।